काल इथे खूप जास्त पाऊस पडला आहे आणि तसं हे पावसाळ्याचे वातावरण, त्यामुळे खूप सुंदर वातावरण दिसते आसपास. तसं तिकडे घरे आहे खूप दूरपर्यंत आणि माझं घर थोडंसं दूर आहे इथून. तर हा इथला परिसर आणि मी समोरच इथे रेल्वे ट्रॅकपाशी उभा आहे. म्हणजे काही करण्याची इच्छा नाही माझी तशी, जसं तुम्ही विचार करताय. आणि इथे हा आहे कचऱ्याचा ढिगारा. म्हणजे जो रेल्वेचा जो ट्रॅक असतो त्याच्या साईडलाच खूप सारा कचऱ्याचा ढिगारा असतो, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे सिविक सायन्स आपला इथपर्यंतच असतो. भारतातील ही स्थिती आहे. तर हा विषय मी बाजूला ठेवतो आणि आता मी सध्या चाललो होतो, रिचार्ज टाकायचं होतं मला माझ्या फोनमध्ये. तर चला जाऊ समोर. स्कूटी यावरच आता मी चाललो आहे रिचार्ज टाकायला. हा आहे एक भुयारी मार्ग, म्हणजे वरून असते रेल्वे इथून जाते आणि त्या खालीच हा मार्ग आहे भुयारी मार्ग, जिथून की मी आलो आहे सध्या. इथून असं मंद गतीने पाणी वाहतं, पण खूप भय पण आहे पुढे, कारण की तिथे एक छोटासा खड्डा पण आहे. तिथून स्कूटीचे जे टायर असतात ते खूप लहान असतात, पण तरी लोक जातात इथून. आणि इथे थोडासा कचऱ्याचा ढिगारा, म्हणजे इकडे कोणी राहिला नाही त्यामुळे हा कचऱ्याचा ढिगारा. समोरच म्हणजे जे गॅसच्या लाईन आहे, गॅस पाईपलाईन, तिथे वर्कर काम करताना दिसतं आपल्याला. हे आहे वातावरण पावसाळ्याचे, म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहे. समोर 2 बैल येत आहे, म्हणजे अंगावर आले तर कामच होऊन जाईल. माझं बा चालता चालता काही बकऱ्या दिसतात मला रस्त्यात. या आहे बकऱ्या चरताना, ज्या की एकदम हिरवं गवत खात आहे. काही काँग्रेस पण आहे त्याच्यात, काँग्रेसचं गवत, पायवाट. आणि इथं खूप सारं चिखल साचलेलं आहे. पावसाचं वातावरण, पावसाचे दिवस, पावसाचा सीझन, त्यामुळे लोकांना असं या रस्ता पार करून जावं लागतं. हा समोर गावाकडे जाण्याचा रस्ता, दगडं, माती, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी पाहायचं. म्हणजे हा आहे समोर जाण्यासाठी रस्ता, जो की पूर्ण चिखलाने माखलेला आहे. हे नाला, डहारा, जो की इंडस्ट्रीयल पाणी असतं ते याच्यातच सोडलं जातं, त्यामुळे हे खूप लाल दिसतं पाणी. आणि असंच आहे गावातून हा छोटासा पूल. गावाच्या दिशेने मी चाललो आहे सध्या गल्लीतून, म्हणजे मी खूप लांब लांबपर्यंत लोक उभा आहे इकडे, ट्रेनचा परिसर.